बाबासाहेबांचे सहकारी नानकचंद रत्तू यांनी बाबासाहेबांची शेवटची हृदयस्पर्शी आठवण सांगताना त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे, 10 वर्षाहून अधिक काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत बरी नव्हती. त्यांना काही काळ अंत्रपुच्छाचा आणि वाढत्या रक्तदाबाचा त्रास झाला. वय वाढले तसे त्यांना मधुमेह जडला आणि त्याने त्यांची तब्येत कोलमडली. पददलितांसाठी त्यांनी जन्मभर केलेला संघर्ष, सोसलेले क्लेश, सतत केलेले वाचन, लेखन, विश्रांतीचा अभाव या सर्व गोष्टींचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या तब्येतीवर दिसू लागला. खालावू लागलेली गुळगुळती मान काही मानसिक आघातामुळे आणखीच खालावली. सहकारी आपला पक्ष नीट चालवितील आणि आपले काम आपल्या मार्गे जोमाने पुढे नेतील असे त्यांना वाटले. त्या सहकाऱ्यांनी केलेला विश्वासघात, नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी त्यांच्या सुरू असलेली संधोपसंधी जशी त्यांना मनस्ताप देत होती, त्याचप्रमाणे त्यांच्या खडतर तपश्चर्येच्या फलस्वरूपी अनुसूचित जातीतील ज्या तरुणांना उच्च शिक्षणाचा लाभ झाला, विशेषतः त्यातल्या काही जणांना वरिष्ठ पदाच्या नोकऱ्या लागल्या, त्यांनी आपला वेगळाच वर्ग निर्माण केला. आपल्या पददलित बांधवांच्या प्रती आपल्या कर्तव्याचा आणि जबाबदाऱ्यांचा त्यांना पूर्ण विसर पडला. याची बाबासाहेबांना खूप खंत वाटत होती. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आणि औषधे यांचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. जानेवारी 1955 मध्ये त्यांची तब्येत चिंताजनक वाटू लागली. त्यांचे वजन घटले आणि ते खिन्न आणि खचलेले दिसू लागले. त्यांचे हिवाळे आणि उन्हाळी पोशाख त्यांना सैल होऊ लागले. यामुळे ते पुन्हा शिवून घ्यावे लागले. त्यांचे शरीर एकेकाळी भरभक्कम आणि डौलदार होते. कालक्रमाने त्यांचे वजन थोडेफार कमी झाले असले तरी ते तेवढेही पेलणे त्यांच्या अशक्त पायांना आता जड जाऊ लागले होते. नेहमीची आंघोळीसारखी कामे करताना किंवा फिरायला जाताना त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागत असे. त्यांची दाढी आणि हजामत करायला ते मला सांगत असत. अनेकदा ते अंथरुणावर नुसतेच पडून राहत. अन्नावरची वासना गेली होती. खूप आग्रह केल्यावर ते 4 घास खात आणि ताट माझ्याकडे सरकून टाकत. वातावरण बदलले, हवा पालट केला, तरी त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती. विठ्ठल नावाचा आचार्य खास पश्चिमी पदार्थ तयार करण्यासाठी लावला होता, पण त्यांचे काही त्याच्याशी जमेना, कारण त्यांना त्याचे पदार्थ आणि त्याची चव भावत नसे. त्यांची दृष्टी क्षीण झाली होती. अनेकदा डोळे तपासून घेतले, एका पाठोपाठ एक चष्मे बदलले, पण काही सुधारणा होत नव्हती. यामुळे ते आणखीच दुःखी आणि उदास झाले होते. माझे डोळे जर गेले तर हे जीवन जगण्याच्या लायकीचे राहणार नाही, कारण मला वाचता लिहिता येणार नाही. माझे संकल्पिक यादगार वजा ग्रंथ मला पूर्ण करता येणार नाहीत, असे ते म्हणत. ते अत्यंत खिन्न आणि दुःखी असत. त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवे की मृत्यू त्यांच्या भोवती गिरक्या घालत आहे. विजणाऱ्या ज्योतीबद्दल जसे बोलतात तसे प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत असे, पण जो तो त्यांच्या इच्छाशक्तीबद्दल आश्चर्य करीत असे. त्यांचे शरीर मधुमेहाने बळी पडले असले तरी त्यांच्यात विलक्षण क्षमता मात्र जशाच तशा टिकून होत्या. या सर्व परिस्थितीत माझे काम अत्यंत बिकट होते. त्यांची सेवा शुश्रूषा करायची, त्यांच्या हालचालीवर बहिर ससाण्यासारखी नजर ठेवायची. त्यांच्या प्रकृतीने गंभीर वळण घेतले की रात्र रात्र जागायचे. घरी जायचीही परवानगी नसे. या महापुरुषाच्या सेवेत मी असताना ज्या लोकांनी मला प्रत्यक्ष पाहिले त्यांना माहीत आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत किती खडतर दिवस काढले. हे असे असले तरी मी स्वतःला या जगातील सर्वात नशिबान माणूस समजतो, कारण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निकट सहवासात राहून काम करण्याचा दुर्लभ सन्मान आणि विशेष हक्क मिळाला. त्यांनी त्यांच्या या मोठेपणाचे दान मला दिले. स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझ्याशी वागले. त्यांच्या एका यादगार ग्रंथाचे लेखन सुरू असताना त्यांचा सुय्य सचिव म्हणून मी जेव्हा विनम्र सेवा त्यांना अर्पण करीत होतो आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना सोबत करत होतो, तेव्हा मला त्यांनी खूप सन्मानाने वागविले.